नमस्कार. आज मी बनवणार आहे उपवासाचा बटाट्याचा चिवडा किंवा तुम्ही याला बटाट्याचा किस करून चिवडाही बोलू शकता. खूप सोपी रेसिपी आहे आणि आपल्याला याला शिजवायचं नाही, वाळवायचं नाही. अगदी सोप्या पद्धतीने हा बटाट्याचा चिवडा मी बनवून दाखवणार आहे. रेसिपी पूर्ण बघा, स्किप न करता बघा आणि आवडले असल्यास एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी 4 ते 5 बटाटे घेतलेत. बटाटेचे याच्यापेक्षा थोडे मोठे पण घेऊ शकता किंवा असे पण घेऊ शकता. आणि हे बटाटे नवीन आहेत, तर नवीन बटाटे घ्या किंवा तुमच्या घरात कुठलेही बटाटे असतील ते तुम्ही घेऊ शकता. आता हे बटाट्याचे मी साली काढून घेणार आहे आणि साली काढल्यानंतर याला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण बटाट्यामध्ये जास्त स्टार्च असतो. तो निघून जाण्यासाठी आपल्याला पहिले 1-2 पाण्याने धुवून घ्यायचं. आणि परत मी पाणी घेतलं आहे टोपात आणि त्यामध्ये हे बटाटे आता टाकून घेतले आहेत. आत्ता इथे एक ताट घेतलं आणि या ताटामध्ये पण मी पाणी घेतलेलं आहे आणि इथे अशी किसणी घ्यायची. आणि किसणीला जे मोठे असतात ना, म्हणजे मोठी साईज असते ना, त्या साईजकडून आपल्याला हा किस बनवायचा आहे. तर मोठ्याकडून का बनवायचा आहे, तर थोडा जाड आणि मोठा पण किस बनतो आणि खूप छान पण दिसतो आणि तळताना तुटत पण नाही. त्यामुळं मोठ्या साईजकडून हा किस करून घ्यायचा. एक बटाटा घ्यायचं आणि त्याला असं आडवं पकडून असं उभं किसून घ्यायचं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तर आता मी सगळे बटाटे असं किसून घेणार आहे. आणि बटाटे किसले किंवा कापले की लगेच काळे पडतात. तर काळे पडू नाही म्हणून अशा प्रकारे ताटात पाणी घ्यायचं आणि डायरेक्ट पाण्यात याला किसून घ्यायचं. म्हणजे पाण्यात आपण किसल्यामुळे काय होईल, हे काळे पडणार नाहीत. बघू शकता एक बटाटा मी किसलेला आहे आणि किती छान किस दिसत आहे बघा ना बटाट्याचा. तर इथे मी सर्व बटाटे आता किसून घेते. असं आडवं पकडायचं आणि किसून घ्यायचं. तशा प्रकारे खूप छान चिवडा होतो. हा चिवडा तुम्ही उपवासासाठी खाऊ शकता किंवा कधीही खावासा वाटत असेल तर बनवून खाऊ शकता. आता उद्या महाशिवरात्री आहे, तर महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही अशा प्रकारे बटाट्याच्या किसाचा चिवडा नक्की बनवून खा. खूप छान आणि सोपी रेसिपी आहे. आपण हा चिवडा जर बाहेर घ्यायला गेलो तर खूप महाग भेटतो आणि आपण अशा प्रकारे घरी खूप कमी साहित्यात, कमी वेळात आणि कमी पैशात बनवून खाऊ शकतो. तर इथे मी सर्व बटाटे आता किसून घेतले आणि आता आपल्याला या किसाला छान 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचं. आपण जर याला धुतलं नाही ना, असंच चाळून आपण तळलं ना, तर लाल पडण्याची किंवा काळं पडण्याची शक्यता असते आणि बटाट्यामध्ये स्टार्च खूप जास्त प्रमाणात असतो. त्यामुळं काय करायचं, याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. पाणी असं बदलीत 3 ते 4 पाण्याने मी याला किसाला आता स्वच्छ धुवून घेते. रेसिपी पूर्ण बघा आणि ही रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशा प्रकारे मी परत दुसऱ्या पाण्यात टाकून घेतले. तर बघू शकता हे पाण्यात थोडासा फेस पण दिसत आहे आणि थोडंसं पाणी पांढरं पण दिसत आहे. तर हा बटाट्याचा स्टार्च आहे, तर याच्यामुळं 2-3 पाणी चेंज करत याला धुवायचं आहे. आता मी परत पाणी घेतलं आणि परत मी या पाण्यामध्ये हा किस टाकणार आहे. अशा प्रकारे मी 3 ते 4 पाण्याने हा मस्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि आता चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये आपल्याला हा किस टाकून घ्यायचा. तशा प्रकारे चाळणी घ्या आणि चाळणीत हा किस काढा, म्हणजे ते एक्स्ट्राचं पाणी राहील ना, ते निघून जाईल. बघू शकता आता पाणी एकदम स्वच्छ झालेलं आहे. तर अशा प्रकारे आता चाळणीत काढून घ्यायचं. मी सर्व किस चाळणीत काढून घेणार आहे. 4 ते 5 बटाट्यामध्ये बघू शकता किती किस झालेला आहे बटाट्याचा. आता हे थोड्या वेळासच ठेवायची चाळणी, म्हणजे याच्यातलं पाणी निथळून जाईल. तर मी या टोपावर ठेवते याला. आणि आता इथे किचन टावेला इथे, तर हे मी इथे टाकून घेतलेत. तुमच्याकडे एकच मोठा असेल तर तुम्ही एकच टाका.
आणि याच्यावर आता फक्त 5 मिनिटासाठी पंख्याचा हवा खाली आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे किस. तर मी सर्व किस या टॉवेलवर टाकून घेते आणि 5 मिनिटासाठीच मी ठेवणार आहे, म्हणजे जेही एक्स्ट्राचं पाणी असेल अजून याच्यामध्ये ते निघून जाईल. अशा प्रकारे जाड टॉवेलच घ्या. तर मी सगळं पसरून टाकते. थोडं पसरवून घ्यायचं. आणि आता 5 मिनिटं झालेले आहेत. तर 5 मिनिटानंतर याला मी एका ताटात काढून घेते. तर थोडासा आता हा म्हणजे मोकळा कोरडा झालेला आहे, म्हणजे याच्यात आता अजिबात पाणी राहिलेलं नाही. तर अशा प्रकारे तुम्ही न शिजवता न वाळवता हा बटाट्याचा चिवडा करू शकता. आता याला घ्यायचे तळून. तर तळण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि तेल छान कडकडीत गरम करायचं आहे. आणि गरम झाल्यानंतर याच्यामध्ये हा बटाट्याचा किस टाकायचा आणि छान तळून घ्यायचा. आता याला थोडं मिक्स करायचं आणि छान कुरकुरीत असा हा बटाट्याचा किस तळून घ्यायचा. तर इथे आता हा किस तळलेला आहे. बघू शकता अजिबात काळा पडला नाही आणि लालही पडला नाही, पांढरा शुभ्र झालेला आहे. तर छान कुरकुरीत तळून घ्यायचा आणि आता चाळणीत आपल्याला काढून घ्यायचा. तशा प्रकारे मी सर्व तेल निथळून आता काढून घेते. असं सगळा किस आता मी करून घेणार आहे. आणि त्या सगळा किस मी करून घेतला आणि त्यानंतर मी 1 वाटी कच्चे शेंगदाणे या कढईमध्ये टाकून छान तळून घेणार आहे. आणि शेंगदाणे तळल्यानंतर शेंगदाणे काढून घ्यायचे. शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे थोडे जास्तच घेतलेले आहेत. आणि आता याच्यात 3 ते 4 काजू आणि 3 ते 4 बदाम मधून कट करून घेतलेत आणि 2 चम्मच किसमिश आहेत. तर हे टाकायचं की नाही तुमच्या आवडीनुसार, स्किप केलं तरी चालतं. तर मी याला पण इथे तळून घेतलं. आणि आता 5 ते 6 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे कट करायच्या आणि ह्या पण याच्यात तळून घ्यायच्या. तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता. आता ह्याला पण छान तळून घ्यायचं आणि बटाट्याच्या किसमध्ये टाकायचं. छान तळून घ्यायचं. तर आता इथे सर्व तळलेलं आहे बघू शकता. आता याला आपल्याला मिक्स करायचं. आता हा चिवडा थोडासा गोड पण असतो, त्यामुळं याच्यामध्ये 1 चम्मच साखर घेतली मी मिक्सरच्या भांड्यात आणि अर्धा चम्मच मीठ. तर हे मिक्सरला फिरून घ्यायचं आणि हे पावडर आता साखर आणि मिठाचं पावडर आपल्याला या चिवड्यामध्ये टाकून घ्यायचं. त्याआधी या चाळणीतला चिवडा ना या एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि हे केलेले पावडर आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं. तुम्हाला गोड किती पाहिजे त्यानुसार, पण याच्यात मी 1 चम्मच साखर घेतली आणि अर्धा चम्मच मीठ घेतलेला आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि मिक्स करायचा आता या चिवड्याला. तर खूप छान चिवडा झालेला आहे, बघताच खावासा वाटणारा झालेला आहे. तर या महाशिवरात्रीला अशा प्रकारे बटाट्याचा चिवडा नक्की करून बघा. तर ही बटाट्याच्या चिवड्याची रेसिपी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की